नमस्कार. डाळिंबाच्या बागेत उभे आहो आपण आणि विश्रांतीचा कालावधी महत्त्वाचा एक कालावधी आहे आणि या कालावधीत काय कामं करायचे आहेत तर त्याबद्दल आपण चर्चा करतो आहे. फळ तयार झालं, फळ काढलं आपण आणि त्या काढल्यानंतर आपण बघतो की याची आता झाड जे आहे ते पूर्ण काही पानं पिवळे पडलेले आहेत, काही पानं हिरवे आहेत, म्हणजे याची झीज झालेली आहे. ही झीज भरून निघण्याकरिता आपल्याला काही उपाययोजना करायच्या असेल. या ठिकाणी आपण काही ठिकाणी बघतो की फळं असतील, फळं खराब झालेली दिसतात, तर त्या फळांवर जो काही रोग होता त्या रोगांमुळे सुद्धा काही समस्या या बागेत आलेल्या असतील. तर आता यावरती आपल्याला या कालावधीत उपाययोजना कशा कराव्या, तर बोर्डो मिश्रणाच्या फवारणी आपण वेळोवेळी किंवा कॉपर बेस फंजीसाईड्स आहेत त्याच्या फवारण्या जर आपण 2-3 फवारण्या 4 फवारण्या जर आपण एका ठराविक अंतरावरती आपण जर केल्या तर रोग नियंत्रण यावेळेस सोपं होईल. त्यानंतर दुपारी 4 ते 5च्या दरम्यान आपण 4-5च्या नंतर जर समजा एखादी फवारणी केली आपण बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा ह्याची फवारणी केल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला ते रोग नियंत्रण सोपं होईल. आणि झीज भरून निघण्याकरता जे म्हणतो ते आहे खतांचा वापर. स्फुरद आणि आपलं पालाश लाईक 05234 असेल किंवा आणखी इतर काही पोटॅश असेल, असे काही खतं किंवा एखादं DAP, एखादं एखादी ॲप्लिकेशन फक्त असा जर आपण त्याचा वापर केला तर त्या झाडाची झीज भरून निघेल आणि आपल्याला पुढील काळात ते चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यास सक्षम राहील. धन्यवाद.